गेल्या 8 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरासह जिल्ह्यात पूर आलाय। हजारो नागरिकांचं स्थलांतर करण्यात आले असून शेतीही पाण्याखाली गेली आहे। त्यामुळे पूरग्रस्तांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतंय। याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील कोवाड गावात ताम्रपर्णी नदीचं पाणी आलेल्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे। यावेळी कोल्हापूरचा महापूर थांबवण्यासाठी शासनाने योग्य कार्यवाही करणं गरजेचं असून नदी काठावरील अतिक्रमण थांबवली पाहिजेत असं मत शाहू महाराज यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय। मागणी करतायत काय सांगायला? हे आता पहिल्यांदाच पुराच्या वेळेसची पाहणी केलेली आहे आणि निश्चितच इथं सुधारण्याच्या दृष्टिकोनातून आणि रस्ता उंच करण्याच्या दृष्टिकोनातून गाळ काढण्याच्या दृष्टिकोनातून जे काय लोकांनी आता आपल्याला सांगितलं आहे त्याचा निश्चित विचार करून आणि इंजिनियर्सच्या सल्ल्याने आणि इथल्या लोकांच्या सल्ल्याने जे काय करता येईल ते निश्चित होईलच। महाराज, दरवर्षी महापुराचा फटका बसतो। 19ला आला, 21ला आला, मात्र हे महापूर थांबावं यासाठी कुठेही प्रयत्न होत नाही। अतिक्रमण वाढत आहे सगळीकडे। दरवर्षी तर काही येत नाही, परंतु 19ला आला होता, 21ला आला होता मोठे पूर, महापूर म्हणा, अतिमहापूर। तर पण दरवर्षी काही येत नाहीत, पण तरी पण आपण जास्तीत जास्त शासनाने जे काय करायचं ते केलं पाहिजे आणि परत अतिक्रमण वगैरे पाण्यात वगैरे होत असतील तर थांबवले पाहिजे। तसेच लाडकी बहीण लाडका भाऊ योजनेप्रमाणे सरकारने लाडका पूरग्रस्त विसरू नये अशी खोचक टीका करताना आमदार सतेज पाटील यांनी तातडीने पंचनामे करून पूरग्रस्तांना सरकारने तत्काळ मदत द्यावी अशी मागणीही यावेळी केली आहे। सत्राला सुरुवात झालेली आहे, मात्र पंचनामे अजूनही कुठे झालेले नाही। अनेक पूरग्रस्तांची तक्रार आता सुद्धा आजऱ्यामध्ये आदरणीय खासदार साहेबांनी आढावा घेतला। 30% पंचनामे झालेले आहेत, 70% झालेले नाहीत। प्रशासन नेमकं कुठल्या कामात व्यस्त आहे मला माहीत नाही। काय हरकत नाही, लाडकी बहीण योजना लोकांच्यापर्यंत पोचवली पाहिजे, परंतु लाडका पूरग्रस्त हा देखील प्रशासनानं विसरू नये। कारण की पंचनामे करणं आणि त्यांना सानुग्रह अनुदान ताबडतोब देणं ही प्रायोरिटी असली पाहिजे। आता चंदगडची काय परिस्थिती त्याचा आढावा आम्ही घेऊ। साहेब, पुनर्वसनाचा प्रश्न प्रकर्षाने जाणवते, कारण ज्या ज्या ठिकाणी तुम्ही पाणी केले त्या ठिकाणी पुराचं पाणी जाते, त्या लोकांचं जिथं लोक राहतात तिथंच रोजगार असतो, तिथंच शेती असते, त्यामुळे पुनर्वसनाला फार प्रतिसाद मिळत नाही हा मागचा अनुभव आहे। तरी देखील काही प्रयत्न करावेत अशी अपेक्षा आहे आणि आदरणीय महाराज साहेबांनी खासदार साहेबांनी आजऱ्यामध्ये एक BDO तहसीलदारांना सूचना दिलेली आहे की आजरा तालुका एक प्रायोगिक तत्त्वावर घ्या की मागच्या 5 वर्षामध्ये ज्यांची घरं पडलेली आहेत त्या घरांची यादी करा। पुढच्या वर्षी पडू शकतील घरं, त्या मातीची जी घरं आहेत त्यांना यावर्षी काही मदत करता येते का असा एक प्रयत्न आमचा त्या ठिकाणी चालू आहे, जेणेकरून पुढच्या वर्षी किमान घराची पडझड ही गोरगरीब माणसाची त्या ठिकाणी होणार नाही। आणि पुनर्वसन जिथं शक्य असेल तिथं लोकांनी गेलं तर शासनाने त्यांना पुनर्वसन करून दिलं पाहिजे।